नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. सामान्य टू व्हीलर चालक शत्रू व अवैध प्रवासी वाहतूक करणारे मित्र, हा भेद का व कधी खत्म होणार? पुसद शहरातील कापड लाईन सह शहरातील विविध भागात ट्रॅफिक जाम होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक शाखेचे नियंत्रण कुठे आहे समजतच नाही. वाहतूक शाखा फक्त सामान्य नागरिकांच्या टू व्हीलर वाहनावर जबरी कारवाई करण्यात व्यस्त दिसत आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस व क्रुझर रोडवर वाहने उभे करून वाहने भरताना वाहतूक शाखेला दिसत नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य टू व्हीलर चालक, सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून विचारला जात आहे. पुसद हा जिल्हा होण्याच्या मार्गावर असलेला खातीप्राप्त शहर. याच पुसद शहरातील पूर्वी मोठे असलेले आता शासकीय ठेकेदार व त्यांच्या कंस्ट्रक्शन कंपनी यांनी तोडून लहान केलेले हे रस्ते व त्या लहान रस्त्यांमुळे विविध समस्या निर्माण होत असून विशेष करून वाहतूक शाखेचे नियंत्रण पुसद शहरात दिसत नाही. पुसदला टू व्हीलर वाहन चालवण्याच एकमेव गुन्हा झाला असून पुसद शहरातील कापड लाईन मार्केटमध्ये तर ट्रॅफिक जाममुळे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. सर्वसामान्य नागरिक, महिला, मुले यांना पाय ठेवायला जागा मिळत नसून पुसद शहरातील महात्मा फुले चौक ते PN कॉलेज रोडवर ट्रॅफिक जामची लाईन दिसत आहेत, पण दूर पर्यंत वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी दिसत नसून ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लागलेल्या रांगा यांचे नियोजन करणार कोण? वाहने मार्गस्थ लावण्याची जबाबदारी कुणाची? अवैध प्रवासी वाहनांना सवलती का? सामान्य टू व्हीलर चालक शत्रू व अवैध प्रवासी वाहतूक करणारे मित्र, हा भेद का व कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य पुसदकरी नागरिकांकडून विचारला जात असून वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. RNN न्यूज मराठी, पुसद.